चौथा मुद्दा आपण घेऊ, वर्तमान परिस्थितीत 21व्या शतकात, 21वं शतक आहे, या शतकात बाबासाहेबांच्या दृष्टीने मांडलेला धम्म. पुन्हा तेच आहे, म्हणजे कसा मांडलेला बाबासाहेबांच्या दृष्टीतून. म्हणजे प्रश्न करतात बाबासाहेब की बुद्धाचा एकूण धम्म, एकंदरीत धम्म हा समाज हिताचा होता काय. तर त्याचे असे उत्तरे मिळते, बुद्धाच्या सामाजिक संदेशाचे ध्येय, म्हणजे या संदेशाचे ध्येय मानवी जीवनाचे पुनर्निर्माण करणे हा होता. काय उद्देश होता बुद्धाच्या धम्माचा आणि बाबासाहेबांनी मांडलेल्या धम्माचा, की या संदेशाचे ध्येय मानवी जीवनाचे पुनर्निर्मित करणे हा होता. एका समाजाच्या दुनियेच्या निर्मातेचा तो जगाच्या पाठीवरचा अनन्य सिद्धांत होता. म्हणजे हा जो बुद्धाचा सिद्धांत आहे हा फक्त भारतासाठी नाही, तर बाबासाहेबांनी हा सिद्धांत जगाच्या केंद्रस्थानी ठेवलेला आहे, जगाच्या केंद्रस्थानी. आणि म्हणून भविष्यामध्ये हा जर विचार सक्सेस जर झाला तर जगाचं कल्याण करू शकते, इतका मोठा सिद्धांत 21व्या शतकात डॉक्टर बाबासाहेबांच्या रूपानं मांडला गेलेला आहे. फक्त धम्मच मांडला गेलेला नाही. बघा, म्हणजे बुद्धाची एक विजन होतं, परंतु बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकार केल्यानंतर त्याला एक वेगळा आयाम देऊन वर्तमान परिस्थितीमध्ये, वर्तमान परिस्थितीतील 21व्या शतकातील दृष्टीने बाबासाहेब, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण बोलत असताना बोलतो ह्या बुद्धाच्या धम्माने त्यांना नतमस्तक असताना माणसाच्या कल्याणासोबतच, म्हणजे भगवान गौतम बुद्धाने माणसाच्या दुःखमुक्तीचा मार्ग तर मिळाला, परंतु इतर प्राणी मात्राला जगण्याचा नैतिक अधिकार बहाल केला. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, नैतिक अधिकार. म्हणजे त्या जीवजंतूंना सुद्धा या सृष्टीवर जगण्याचा नैतिक अधिकार बहाल करतो. आणि एवढंच नाही तर माणसावर ही जबाबदारी तथागत सोपवतात की ही सृष्टी जी आहे, ही सृष्टीचं संरक्षण करण्याची जबाबदारी माणसाची आहे. बघा, म्हणजे ह्या सृष्टी, म्हणजे कोण आलं, भारत आला का नाही, ही सृष्टी आली, पृथ्वी आली, आणि या पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी पर्यायानं माणसावर देतो. आणि एवढा मोठा दृष्टिकोन 21व्या शतकात बाबासाहेब मांडतात. म्हणजे बुद्धाच्या धम्माचं चिंतन केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात येते की बुद्धाने मानवी कल्याणाचा जो दृष्टिकोन ठेवला, मग त्यांनी जात, धर्म, पंथ, उच्च नीचचा काही नाही, माणसाच्या कल्याणाचा, माणसाच्या दुःखमुक्तीचा, आणि तो दुःखमुक्तीचा सिद्धांत जगात गेला. म्हणजे पृथ्वीवरील सगळ्या माणसाच्या कल्याणाचा धम्म दिला, म्हणून त्या सगळ्या देशामध्ये स्वीकारला ना. आणि त्याच सिद्धांताला 21व्या शतकात बाबासाहेब जगाच्या पाठीवर पुन्हा घेऊन जातात. जगाच्या पाठीवर 21व्या शतकात पुन्हा घेऊन जातात की हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत जगाला तारणारा सिद्धांत आहे. आणि आता धम्म किंवा धर्म तर हा मेन कोर आहे, परंतु धर्माच्या पलीकडे, म्हणजे किती मोठे आहे, धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता जर माणसाने निर्माण केली तर माणूस आणखी प्रगती पथावर. म्हणजे कसं, आपण ह्या गोष्टीला आपण बघितलं, एक डोळसपणे बघितलं. आपण क्लासमध्ये नेमकं करतो काय, आपण पुन्हा म्हणतो आपण चिंतन करतो, आणि चिंतनातून काही बाबी माणसाला समजतात. आणि म्हणून आपण म्हणतो की हे जे धर्म निर्माण जे झाले, हे धर्म माणसाचे, हे धर्म जे माणसाने निर्माण केले, तर त्यावेळेस काही परिस्थिती नसताना त्यांनी एक धर्माची एक साखोरी बनवली. त्यांच्यामध्ये त्यांची गलती नाही, पण त्याच्यानंतर माणसाला गुलाम करण्यासाठी त्याच्यामध्ये सडभेसळ केली माणसानेच. तर ते त्याच्यातून उकळायला पाहिजे, त्याच्यातून काढ. जर चमत्कार नाही, दैवी चमत्कार नाही, कोणती देव नाही, आज विज्ञानानं सिद्ध केल्यानंतर धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाने विचार करायला पाहिजे ना, त्या धर्मातल्या बुद्धिजीवी लोकांनी. आणि ते लोक बाबासाहेबांच्या धम्माला 2004च्या नंतर बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचे प्रतीक जेव्हा संबोधलं गेलं, तर बाबासाहेबाला वाचण्याची आवड जगातील
सगळे जे बुद्धिजीवी वर्ग आहे, जे हुशार लोक आहेत, त्यांच्यामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी बाबासाहेबांचं अध्ययन चालू केलं. तेव्हा त्यांना कळलं की आता धर्माच्या पलीकडेच विचार करण्याची गरज आहे. म्हणून अनेक लोक निधर्मीय जो आकडा येतो आहे ना, तो निर्धर्मीय आकडा म्हणून तो बनलेला आहे. आता हे बाबासाहेबांचे मोठमोठे स्टॅच्यू, बुद्धाचे मोठमोठे स्टॅच्यू, चायनामध्ये सर्वश्रेष्ठ, हे त्यांच्या श्रद्धेचे नाही, परंतु त्यांना मानणारा एक आदर्श महापुरुष मानला. आणि जगामध्ये जर त्यांचा विचार पण मोठा होईल आणि विचारासोबत आमच्या राष्ट्राचा बहुमान वाढेल, एक अशा विश्वरत्नाचा, जगरत्नाचा एक मोठा स्टॅच्यू आमच्या देशामध्ये आहेत, तर अनेक राष्ट्रातले लोक त्यांना बघायसाठी येईल, त्या स्टॅच्यूला बघायसाठी येईल आणि त्याच्यामुळं आर्थिक नियोजन पण साधण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. म्हणजे कोणाचा पुतळा? बाबासाहेबाचा पुतळा, ज्याला सिंहाला आलेच. तर आमचा भारतातला मनुष्य गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर तो पाहण्याशिवाय येणार का? म्हणून ही जी परंपरा जी आहे, म्हणून धर्म आणि धर्माच्या पलीकडे विचार करण्याची पद्धत आहे, ती पुन्हा 21व्या शतकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार करायला बाध्य केलेला आहे. विचार करायला बाध्य केलेला. आणि जेव्हा माणूस चिंतन करते तेव्हा चिंतनातून ह्या बाबी उजागर झाल्याच पाहिजे आणि होत आहेत. म्हणून आपल्या ह्या सेमिनरीचा दृष्टिकोन जो आहे, चिंतन मननातून आम्हाला शिकायचं आहे. प्रत्येक गोष्ट माणसाने आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून चित्तावर आपण कोरून पाहिली पाहिजे, हे माझ्या हिताची आहे किंवा अहिताची आहे. आणि अशा चिंतनातून आपण नेहमी विचार केला तर आम्हाला मागे कोणी सोडू शकत नाही, कोणी सोडू शकत नाही, आपण सामोरच जाणार. तर ह्या सगळ्या बाबी, ह्या दृष्टिकोनातून हे 5 मुद्दे आपण काढलेले होते आणि ह्या 5 मुद्द्यावर आपण विश्लेषण केलेलं आहे. आजच्या परिस्थितीत, म्हणजे आजच नाही, तर ही परिस्थिती कधीपासून येत आहे? 21व्या शतकापासून, म्हणजे एकूण बाबासाहेबांच्या एकंदरीत कार्यकालापासून. म्हणजे ही परिस्थिती 21व्या शतकाच्या दृष्टीने मांडलेला धम्म. बाबासाहेबांनी कोणता धम्म मांडला? बाबासाहेबांनी कोणता धम्म मांडला? जो धम्म म्हणजे बुद्धाचा विज्ञानिष्ठ धम्म मांडला, त्याच्यावर बाबासाहेबांनी चिंतन मनन केलं आणि बुद्ध धम्म जे आपल्याला हे पुस्तक दिलं, या पुस्तकातून बुद्धाचे अनेक चमत्कारिक आणि अलौकिक जे विचार त्याच्यामध्ये शिरल्या गेलेले आहेत, त्याला बाहेर काढलं आणि नव्या रूपाने विज्ञाननिष्ठ विचार बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेला. आणि हा विचार, असा विचार जो बाबासाहेबांनी मांडला, का हा विचार 2000 पर्यंत, 2004 पर्यंत भारतामध्येच होता, दबून होता, कोणाला समजलेला नव्हता. परंतु 2004च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना जे सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ज्ञानाचे प्रतीक बुद्ध पण झाले, बाबासाहेबाला पण सिम्बॉल ऑफ नॉलेज दिल्यानंतर, ज्ञानाचं प्रतीक म्हणल्यानंतर अनेक लोक बाबासाहेबांचं तत्वज्ञान वाचायला लागले. तर बाबासाहेबांचं तत्वज्ञान कोणतं वाचायला लागलंय? बुद्ध आणि धम्म तर त्यांनी वाचलाच, परंतु त्या तत्वज्ञानासोबतच बाबासाहेबांचं अर्थनीती, समाजनीती, म्हणजे राजकीय नीती, या सगळ्या बाबीवर ज्या ज्या बुद्धिवर्गाने चिंतन केलं, तेव्हापासून त्यांनी स्वतःचा जो धम्म असेल तो धम्म बाजूला सारला. आम्हाला धम्माची गरज नाही, आम्हाला धर्माची गरज नाही. मग ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, आणखी कोणी असेल, तर त्यांनी स्वतःच्या धर्माला बाजूला केलं आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला धर्माची गरज नाही, आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे. हा मुख्य मुद्दा त्याच्यामधला आहे. आणि तेव्हापासून ह्या जगामध्ये उलटफेर झाला आणि पुन्हा नव्याने मग बाबासाहेबांच्या कार्याला रोखण्यासाठी विरोधकांची प्लॅनिंग पुन्हा चालू झाली. 2004 नंतर, 2004 नंतर कोणते प्लॅनिंग गेले? 2004 नंतर 3 प्लॅनिंग आले. 70व्या दशकात ध्यान साधना आल्या आणि 2004च्या नंतर त्रिपिटकाचा अभ्यास 13 दिवसाची संगिनी त्या ठिकाणी भरतो गयेला. 84,000 मूर्त्या वाटणारे एक गगन मलिक सारखे, जे रामाचाही रोल करतो, जे बुद्धाचाही रोल करतो, आणि मी बाबासाहेबांची धम्म मुवमेंट या देशामध्ये सक्सेस करतो म्हणून, त्याचं काम करतो म्हणून बुद्ध मूर्ती वाटायला लागली. त्याच्यानंतर पुन्हा
ज्या बाबी आल्यात शिवर कठीण शिवरचे ते आताच आली, पहिले नव्हते. तर हे प्रश्न नंतर काळांतराने का येतात, तर हे प्रश्न येण्यामागे हे विरोधकाचे प्लॅनिंग जे आहे हे प्लॅनिंग कारणीभूत आहे. आम्हाला माहीतच पडत नाही. आम्ही म्हणजे आपण या लोकांना अंधभक्त म्हणतो ना, आम्ही किती अंधभक्त आहोत, बाबासाहेबांचे लोक किती लोक अशा जर साधनेला मानत असेल तर ती किती अंधभक्त आहेत, हा प्रश्न त्यांनाच पडायला पाहिजे. आम्ही कुठे आहोत? तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, ह्या सगळ्या बाबी त्या दृष्टिकोनातून आपण ह्या बाबीवर चिंतन मनन केलेलं आहे. आणि ही बाब आपण आपल्या क्लासमध्ये जर आपल्याला सगळ्याला समजली असेल तर आपण त्याच्यावर थांबू आणि आपण प्रश्नोत्तर घेऊ आणि तुम्ही प्रतिक्रिया पण द्याल. आणि त्याच्यावर काही प्रश्न असेल, जसं ताईनं प्रश्न केला, ह्या पुन्हा समजून सांगा, तर आपण त्याच्यावर पहिलेच प्रकाश टाकला, थोडक्यात त्यांना सांगून दिला का हा असा पार्ट आहे की बाबासाहेब जगाच्या पाठीवर विस्थापित झालेले आहे, म्हणजे विस्तार झालेला आहे त्यांचा. तर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी. माझं नाव आराध्या पंकज खिल्लारे. आज मी तुम्हाला बाबासाहेबांच्या बद्दल 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करते, ते तुम्ही शांततेने ऐका. उगई सूर्याची पहिली किरण म्हणजे बाबासाहेब, ज्ञानाचा कुबेर खजाना म्हणजे बाबासाहेब, कोलंबिया विद्यापीठातला पहिला हुशार विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब. अशा महामानवाला माझे कोटी कोटी वंदन. 2 वर्षांसाठी होऊन गेले महाराष्ट्राच्या भूमीवरती, एक त्या रायगडावरती, एक त्या 14 तळ्यावरती, एक त्या रायगडावरती, एक त्या 14 तळ्यावरती. एका 6 वर्षाच्या मुलाने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई मला वर्गाच्या बाहेर का बसावीला लागते ग? आई मला वर्गाच्या बाहेर का बसावीला लागते ग? आईने म्हटले, बाळा पुण्यच्या जातीच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. बाळ म्हणाला, आई पुस्तकामध्ये चुकीचा पण विषय शकते. बाळ म्हणाला, आई पुस्तकामध्ये चुकीचा पूर्ण विषय शकते. बाळ म्हणाला आईला, आई मी इथे अशा पुस्तक लिहिणार की त्यामध्ये सर्वांना समान हक्क आणि अधिकार सुद्धा असणार. आई तोच पुस्तक म्हणजे आपले भारतीय संविधान होय. लोक त्याला खूप लढवीत होते, पण तोच लोकांना घडवून गेला. आणि वर्गाच्या बाहेर बसूनही भारताचे संविधान लिहून गेला. तुम्ही संविधान बनले याची खंत वाटू देऊ नका. बाबासाहेबांचे बाप मात्र नक्की बना. तुम्ही तुमच्या मुलांना इतकं शिकवा की चप्पल चाले, पण हातात पुस्तक मात्र असलंच पाहिजे. तुम्ही 100 दिवस शेळीसारखे जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा, याने तुमच्या वाट्याला कोणी येणार नाही. शिक्षण वाघिणीची दूध आहे, ज्याने तो प्याला गुरगुऱ्याशिवाय राहणार नाही. संविधान म्हणजे काय? या देशात चालावे कसे, बोलावे कसे, वाचावे कसे, लिहावे कसे, जगावे कसे आणि मरावे कसे, हे लिहिलेल्या राज्यघटनेला संविधान असे म्हणतात. संविधान कोणाच्या हाताखाली? पुजारी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्ट कोणाच्या हाताखाली आहे? राज्य सरकारच्या हाताखाली. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकारच्या हाताखाली. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली? संसदेच्या हाताखाली. संसद कोणाच्या हाताखाली? राष्ट्रपतीच्या हाताखाली. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली? संविधानाच्या हाताखाली. आणि संविधान कोणाच्या हाताखाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताखाली. मेरे भीम ने कलम उठाई, देश का संविधान बन गया. मेरे भीम ने कलम उठाई, देश का संविधान बन गया. इस संविधान का चमत्कार तो देखो यारो, एक चाय भेजने वाला भी भारत का पंतप्रधान हो गया. ईमान नव्हता, बोलने के लिए जुबान, सुनने के लिए कान नव्हता. हम महिलाओं का जीना आसान नव्हता. अगर मैं बाबासाहेब का लिखा हुआ संविधान नव्हता. धन्यवाद. भंतीजी यांना जय भीम. आपले भंतीजी आहे ना, त्यांना पण जय भीम. आणि तुम्हा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा विषय खूप छान आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक विषय हा आपल्याला नवीनच असतो आणि खूप सुंदर असतो. जो आपल्याला माहीत नाही आहे किंवा आपल्या डोक्याची मनाची एकदम कवाडे जे दार आहे ते एकदम खुली करतो, असा विषय आहे आजचा.
तर बुद्धाचा खरा धम्म हा कसा जाणावा आणि वर्तमान परिस्थितीत बौद्ध धम्मामधील लोकांचा विविध दृष्टिकोन. तर बाबासाहेबांनी धम्म द्यायच्या आधी किंवा त्यानंतरही आपल्या घरात सर्व प्रकारचे देव होते. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे काहीतरी पूजा करत होते. प्रत्येक देवाची त्यांची श्रद्धा होती, आस्था होती किंवा तोच होता. कारण की आपल्याकडे बुद्ध त्यावेळेस म्हणजे बुद्धाचा धम्मचा प्रसार झाला नव्हता. बाबासाहेब आले तेव्हा त्यांना आपल्याला बुद्धाचा धम्म दिलेला आहे, म्हणजे बुद्धच आपले गुरु आहे हे समजलो. पण त्यानंतर काय झालं की जसे आपण देवाला मानत होतो, देवाची पूजा करत होतो, त्यांचे जे काय म्हणतात त्याला सण पर्व किंवा त्याच्या ज्या प्रथा ज्या आहे त्या की हा सण आला की हे मनवायला पाहिजे, त्याची पूजा करायला पाहिजे असं आपण मानत होतो. त्याच्यानंतर आपल्याला बुद्धाचा धम्म मिळाला. बऱ्याच लोकांनी आपल्या घरातले देव वगैरे सर्व काढून फेकले आणि बुद्धाला तिथे बसवलं. पण सेम काय झालेलं आहे, फक्त देव काढले आपण आणि त्या ठिकाणी बुद्धाला देव मानूनच बसलेला आहे, असे आपल्यावर संस्कार किंवा शिकवण झालेली आहे. तर हे जे आहे आणि धम्माच्या विविध छटा म्हणजे बाबासाहेबांनी फक्त आपल्याला एकच धम्म दिला आहे आणि एकच आपले बुद्धाचे म्हणजे त्यांचं धम्म सांगितलेलं आहे. पण आता हे जे गुरु जे आहे ते वेगवेगळे आहेत, ज्या विविध छटा म्हणतात त्या. तर कोणी कोणत्या पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे जो खरा आहे पंचशिलेवर आधारित आणि आचरणावर आणि मनुष्याचा खरा म्हणजे धम्म जो आहे तो मनुष्यावर केंद्रबिंदू झालेला आहे, मनुष्यालाच मानलेला आहे. कारण की देव पण कोणाचं भलं करत नाही, वाईटही करत नाही, तो तर आपणच त्याला बसवलेलं असते. त्याची जे साफ स्वच्छता हे आपणच करत असतो. जे काही करायचं आहे ते तर काहीच करत नाही, एका जागेवर बसवलेलं असतात आणि आपणच बसवलेलं. मग आपण त्यांना कसं मानायचं की ते आपलं काहीतरी भलं करेल म्हणून. आणि बुद्ध जे आहे, बुद्धाची मूर्ती पण आपणच बसवलेली आहे, बाबासाहेबांनी दिलेले. पण त्यांचे जे आचरण आहे त्यामुळे मनुष्याचे कल्याण होते, मनुष्याचे जे दुःख आहे ते आपले दूर होतात हे सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धाला मानायचं आहे, बाबासाहेबांनी हेच सांगितलं. जर बुद्ध जर आधी असते, त्यांना जर आपण देव मानलं असं देवाच्या रूपानं, तर बाबासाहेबांनी एवढे हाल अपेष्टा सहन करून आपल्याला बुद्धाचा धम्म किंवा आपल्याला एक प्रकारचा नरक जो म्हणतो ना आपण, स्वर्ग नरकाची जी व्याख्या आहे, तर नरकात होतो एक प्रकारे आपण. आपल्याला कोणताही अधिकार नव्हता, गावाच्या बाहेर राहावं लागलं ना, शिक्षण तर दूरच राहिलं, खाण्याचा, पाणी पिण्याचा, चांगलं जगण्याचा, श्वास घेण्याचा, हा निसर्ग पाहण्याचा काही अधिकार नव्हता. तर बाबासाहेबांनी जे एवढ्या हाल अपेष्टा सहन करून हे पहिले आपल्याला हे दिलं, हे अधिकार दिलेले आपल्याला. एक मनुष्य आहे तो त्या मनुष्याला अधिकार का नाही आहे, तर हे आपल्याला तर हे फक्त बाबासाहेबांनी दिलेले आहे. पण त्याच्यानंतर आपल्याला तेव्हा आणि हा जो धम्म आहे विदेशात होता म्हणते, पहिले भारतातून विदेशात गेला, तर त्यांनी आपल्याला का नाही दिला पहिले बाबासाहेबांच्या आधी, तेव्हा त्यांनी का नाही जाणला का भारतातला जो बरेच मनुष्य आहे त्यांची हाल अपेक्षा कशी आहे, त्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय जो अधिकार आहे तो आहे नाही. तर तेव्हा आपला हा बाकीच्या लोकांनी, विदेशातल्या लोकांनी तेव्हा का नाही आपला विचार केला. जेव्हा बाबासाहेबांनी धम्म दिला, सर्व सुख सुविधा आल्या, तेव्हा आता ह्या लोकांच्या सुधारणा होत आहे, तर तेव्हा आता यांच्यावर आपण काहीतरी लादलेलं पाहिजे. आता जे विज्ञानवादी लोक होत आहे, शिकत आहे, तर ते हे अंधश्रद्धेत फसणार नाही. तर तेव्हा त्यांना आता कशाची गरज पुन्हा अंधश्रद्धेत ढकलण्याची. त्यामुळे त्यांना हे धम्माच्या विविध छटा आणि जगातील बौद्ध राष्ट्रामधून भारतात विस्थापित करण्यात येत असलेले धम्माचे विविध रूप. जसं बघा, थायलंडवरून जे भिक्षू येतात, तर थायलंडची प्रथा वेगळीच आहे. त्यांचा एक महोत्सव आहे, त्या याच्यामध्ये गेलेली आहे मी. आपल्याला निर्वाणाकडे, सुखाकडे नेण्याचा मार्ग, दुःखातून मुक्त होण्याकडे नेण्याचा मार्ग हा विपश्यनाचा आहे. हे त्यांनी एवढं आपल्याला ठासून सांगितलेलं आहे की जो व्यक्ती विहारात जातो, कारण की आपण मंदिरं सोडून विहारात जायला लागलेलं आहे आणि विहारात हेच सांगतात की आपण गेलो की तू शिबिर केलेलं आहे का, किंवा तू पहिले शिबिरात गेलेलं पाहिजे. शिबिरात गेल्याशिवाय म्हणजे तुम्ही आमच्यात मिसळू शकत नाही, एक धारणा होऊन बसलेली आहे त्यांची. तर पहिले आणि कोणत्या हालतीमध्ये वाटल्याच घरी आपल्या जर आपण 10 दिवस तिकडे, घरची खूप हालाची परिस्थिती म्हणजे करणारं कोणी नाही राहत, तरी पण ते कसं नाही, शिबिर केलं म्हणजे वेगळाच अनुभव काहीतरी मिळेल. तर प्रत्येकाचा अनुभव वेगळे आहे, पण तो आपल्या कल्याणासाठी किंवा दुःख मुक्तीसाठी तो नाही आहे. कारण की बाबासाहेबांनी पण सांगितलं असतं ना आपल्याला, एवढा मोठा बुद्ध धम्म दिला, संविधान दिला, पण त्याच्यात विपश्यना करा, ते कंपल्सरी केलेलं नाही आहे. ते करतील काही, पण तो एक आपल्याला त्याच्यामधील एक हे विविध म्हणजे रूपच आहे एक. आणि त्याच्यानंतर
मूर्तीपूजा आहे. आता बघा, आपल्याला धम्म किंवा धम्माचं आचरण हे नेहमीसाठी करायचं असते. फक्त आपण काय करतो, आता जो वर्षवास येतो तो आता पूर्वीच्या काळी भिक्षूंना राहण्यासाठी किंवा जाण्यासाठी रस्ते नव्हते, राहायला बरोबर जागा नव्हती, म्हणून ते एका ठिकाणी वास्तव्य करत होते आणि तिथे ते धम्माचं ज्ञान देत होते. पण आता काय झालेलं आहे, ते एक परंपरा होऊन बसलेली आहे. पण परंपरा किंवा कर्मकांडच मला तरी तसंच वाटते. कारण की ते जे 3-4 महिने आहे, तर असे आपण त्या मागे धावतो की म्हणतो आपण की शिलाचं पालन करतो, अष्टशील करतो, पण त्यांनी आपली प्रगती होऊन राहिली का? आपण तर त्याकडे वळून राहिलो आणि हे जे त्यांचा जो प्लॅनिंग आहे, तर प्लॅनिंग त्यांचं सक्सेस होऊन राहिलं. कारण की आपल्याला बघा, शिक्षणाचे अधिकार आपल्याला म्हणजे म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. एक जर आपण नर्सरीमध्ये जर मुलगा मुलगी टाकला, त्याला 1,00,000 रुपये खर्च येतो एकामध्ये. मग सगळ्यामध्ये एवढी ऐपत आहे का? आपण इथे बसलेलं आपल्यामध्ये तरी आहे का एवढी? नर्सरीच्या मुलाला 1,00,000, कारण की जे शिक्षण फ्री आहे त्याला एवढ्याला पैसा, एवढी महागाई वाढली, तर हे त्यांचं प्लॅनिंगच आहे. आणि जे बाबासाहेबांनी शिक्षण फ्रीमध्ये दिलेलं आहे आपल्याला, त्यांच्या सवलती दिल्या, तर त्या सवलती आपल्यापर्यंत येऊन नाही राहिल्या. जे गरज आहे आपली शिक्षणाची, ते लोक आता नष्ट करत आहे. आणि ज्या आपण जिकडे वळत आहोत अंधश्रद्धेकडे, त्या सवलती म्हणजे त्यांना दान देऊन राहिले, म्हणजे तिथे डोनेशन देऊन राहिले. जिथे शिक्षणाला, शाळेला डोनेशन द्यायचे तिथं देत नाही आहे. कारण की विहाराला, प्रत्येक विहार बांधायला ते डोनेशन किंवा कर्ज देऊन राहिले, अनुदान देऊन राहिले. जिथे विहाराला गरज आहे, म्हणजे काहीतरी बनवत आहोत आम्ही, त्यांना पटकन सँक्शन होऊन राहिलेलं आहे, पण शिक्षणासाठी नाही आहे. कारण की शिक्षणाने लोक समोर जातील, त्यांची प्रगती होईल. आणि पुन्हा जे आता हे विपश्यना केंद्र आहे, ते कसे म्हणजे अशा तऱ्हेनं आपल्याला समजून सांगतात की आपण त्याच्यात पडतो. प्रत्येक जण दान द्या, दानामुळे तुमची प्रगती होईल किंवा तुमच्या याच्यावर दुसरे लोक पुन्हा विपश्यना करतील आणि त्यामुळे तुमचे पुण्य लाभेल. पण हे पुण्य केव्हा? पुण्य आता जे आपल्याला मनुष्याला जगायचं आहे, आता आपल्या गरजा आहे, आपल्या कर्तव्य आहे, ते न करता आपण नंतर आपल्याला मिळेल ते नंतर कोणी पाहिलं नाही किंवा आधी पाहिलेलं नाही आहे. जे आता म्हणतात की तुमच्या पूर्वीच्या पुण्यकर्माने आपल्याला हे मिळाले आहे सर्व, पण मग सर्वांना सारखं मिळालं असतं ना. सर्वांचे कर्म काय वेगवेगळे होते का? जर एखादी देव किंवा कोणी असं सगळ्यांना सारखं ठेवलं असतं, सर्वांचे डोके चांगले ठेवले असते, कोणाच्या मनात दुर्बुद्धी आली नसती. आणि जे महिलांची आता जी पहिले जशी अवस्था होती, फक्त ते एवढंच आहे की ते दिसून पडत नव्हती. आता सोशल मीडियामुळे किंवा न्यूजमुळे सर्व माहीत पडते. आणि त्यांनी, बाबासाहेबांनी महिलांनाच महत्त्व दिलं. कारण की एक जर महिला घरातली शिकली, तर ती सर्व कुटुंबाला शिकवेल आणि चांगल्या मार्गाने लावेल, चांगले संस्कार देईल म्हणून. आणि आता पण ते लोक काय इतके अभ्यासू आहे, ते आपण फक्त वरवर बाबासाहेबांना मानतो, पण ते बाबासाहेबाचा, बुद्धाचा एवढा सखोल अभ्यास करतात, तेव्हा हे प्लॅनिंग करत आहे आणि त्यांची प्लॅनिंग सक्सेस होऊन राहिली आहे. बाकी नॉलेज कुठून घेत आहे? ते तिथूनच घेत आहे. कारण की महिलांना जे आहे धर्माबद्दल विरोधकांचे प्लॅनिंग आणि आंबेडकरी बौद्ध जनतेला संभ्रमात ठेवण्याची योजना आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना जी काढली, ती त्यांनी निवडणुकीच्या वेळेस काढली की महिलांना जर आपण पैसे दिले, आणि आपण आधी लोभीच होतो, आपला जो एक गुण आहे, आता आपल्याला मागण्याची गरज नाही होती, आपण स्वतः स्वावलंबी झालो. पण जो आपण पहिले, आपली परिस्थिती जशी होती की आपण गावाच्या बाहेर राहत होतो, तर आपल्याला काही भेटलं तर आपण धावून पडत होतो, तशी परिस्थिती आजही करून ठेवलेली आहे. कारण की लाडक्या बहिणी म्हटलं की कोण नाही लोभात पडत, सवलत देत आहे का? सर्वजण घेतात आणि त्यांनाच वोटिंग केलं आहे, तो एक प्लॅनिंग झालं. आता पुन्हा कामगार योजना काढली, ते काढायची काहीच गरज नव्हती आणि त्याच्यावर खर्च करण्याची गरज नव्हती. प्रत्येकाकडे भांडे वगैरे सर्व आहेत, ते भांडे घेऊन प्रत्येकाने इतकी धावपळ केली, इतकी खूप सारी केली. कारण की मलाही माहित आहे त्याच्यामध्ये, तर हे केलं आहे. कारण वाटल्यास तर तशाच ठेवून आहे प्रत्येकाकडे सवलत, पण आपण कसं लोभ आहे आणि सरकारने जे आपण सवलत काढली आहे ते आपण घेतोच किंवा घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटते. तर ते एक त्यांचं प्लॅनिंग आहे. त्याच्यामुळे जातीचं विघटन होतं. हां, हां, जसे आता महिला आहे त्यांना कामगाराच्या नावाखाली, आता बघा सुरुवात, मी एक उदाहरण देते. विश्वकर्मा योजना जी आहे, ती पण आपल्याला कसं जाती विभागण्यासाठीच काढलेली आहे. आपल्याला असं वाटते की आपल्याला सवलत देऊन राहिली, पण नाही. आता ज्या महिला आहेत त्यांना शिवणकामासाठी मशीन देत आहे, तर सर्व महिला काय शिवणकामच करतील का? किंवा आणखी कोणते उद्योग आहे, पण तुम्ही उद्योगाला चालना तर द्या, फक्त तुम्ही ते योजना काढत आहे, परंतु ते काही नाही. आणि पुन्हा अशा बऱ्याच काही योजना आहे.
पण त्याला बळी पडून राहिलेला आहोत एक झाली. आणि आता जर वर्तमान परिस्थिती 21व्या शतकात डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टीने मांडलेला धम्म आहे, तर हा शिक्षणावर आधारित आहे. तर आता आपण त्या दृष्टीने म्हणजे कसं, आपण जे इथे आलेलो आहोत, भंतीजी आपल्याला इतके चांगले सांगतात आणि ते आपल्याला पटतात पण, आणि ते आपल्याला ही तयारी पाहिजे, मानसिक तयारी. नाही तर आपण जर पहिल्याच्या ज्यात गुरफटून राहिलो तर आपण गुलामच राहू शेवटी. कारण की आता आपल्याला भिक्षू ओळखण्याची ताकद किंवा आपली तेवढी मानसिकता आहे, तेवढा अभ्यास आहे आपला. पूर्वीच्या काळी काय होतं पहिले, की नाही भिक्षू आले म्हणजे भिक्षू हा सर्वश्रेष्ठ, तो कसा आहे, कुठून आलेला आहे, त्याचं फंडा काय आहे हे आपल्याला काहीच माहित नव्हतं. पण आपण आता आवडं तयारी आहे आपली अभ्यासाची म्हणा, किंवा भंतीजींनी सांगितलं की भिक्षूला आपण विचारू शकता, भिक्षू तुम्ही कुठून आले आहे, तुमचं कर्तव्य काय आहे, तुम्ही काय करताय, दान जे मागता ते कशासाठी मागत आहे. कारण की प्रत्येक भिक्षू हा घरातून निघतो आणि आपल्याला दान मागून तो स्वतःचं घर बनवतो. तो काय म्हणतो मी कुठे बांधत आहो, कारण की मला विहारात ठेवत नाही. आणि विहार एवढ्याले बांधलेले आहेत आणि त्याला अनुदान पण दिलेलं आहे गव्हर्नमेंटने, कारण की हे अंधश्रद्धेकडेच लोक चाललेले आहे. बाकी बाबासाहेबांचे जे विचार आहे तसा भिक्षू एकही घडत नाही आहे. कारण की आता वर्षवास आला की तुम्ही बघून घ्या, सर्वांना माहीतच आहे. तर ठीक आहे, मला एवढं समजलं आहे, एवढं बोलून मी थांबते. सर्वांना जय भीम.